संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती. आता मस्त चुलीवरती मडक्यामध्ये वरण टाकलं होतं आणि साईडला पीठ पण भिजवून ठेवलं होतं म्हटलं. आणि गॅसवरती राईस टाकणं चालू होता. राईस टाकायला घेतला म्हटलं, राईस पण होतो, भात पण वरण पण होतं आहे, पटकन आवरून जाते. पीठ पण भिजवून ठेवलं होतं. इकडं आमची चिकूबाई बनवत होती चाय. म्हटलं मी तोपर्यंत राईस टाकते, मग तू चाय बनव. चाय आणून देत होती. आता मच्छी घेतली. ज्याने ज्याने कालचा ब्लॉग बघितला त्यांना माहीतच होतं. तर काही जण जे मच्छी खातात त्यांच्यासाठी मच्छी होती, जे नाही खात त्यांच्यासाठी वरण होतं. लेकरं बाळं आमचे काही खात नाही एवढं. तर ती फ्रीजमध्ये दुपारी आणून ठेवली होती फ्रीजमधून. तर एका टोपामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यात पाणी टाकलं. मस्त आमच्या चिकूबाईने चाय बनवली, चाय आणून दिली. मग मी चाय पिऊन घेतली. म्हटलं नंतर स्वयंपाकाला लागूया, राहिलेलं काम होऊन जाते. आणि मी लगेच चाय प्यायला घेतलं. तोपर्यंत डाळ राहिली होती थोडी शिजायची. जाऊन बघितली, त्याच्यामध्ये परत पाणी कमी पडलं होतं. पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि मस्त शिजत होती. म्हटलं पटकन आवरून घेऊया. आणि गरम खूप होतं चुलीजवळ बसून. लवकर आवरलं तर लवकर चुलीपासून मग आपली सुट्टी होती. त्याच्याकरता लवकरच लागतो स्वयंपाकाला. आणि आमच्या बाई थोडंफार मदत करू लागते बरं का. चाय लगेच पिऊन घेतली. म्हटलं चाय झाल्याच्या नंतर लगेच वरणाला फोडणी देता येईल. चाय पिऊन घेतली. आता छोटंसं आमच्या दारी कढीपत्त्याचं झाड आहे. ताजा कढीपत्ताच गावाकडं असं काही नॅचरली भेटतं आहे बरं का. तर जाऊन लगे कढीपत्ता आणला. म्हटलं लगेच वरणाला फोडणी देऊन घेऊया. कढीपत्ता आणून घेतला. तोपर्यंत सासूबाईचं चाललं होतं मसाला काढणं. त्याच बनवणार होती मच्छीची भाजी आणि मी वरण बनवणार होते, वरण भात चपात्या. त्यांनी त्यांचा मसाला काढून घेतला. मला बोलले की तू भाजून दे. मी वरणाला फोडणी दिली, वरण साईडला ठेवून दिलं आणि लगेच मसाला भाजून घेतला. त्यांनीच भाजी बनवली बरं का. भाजी छान बनली होती. मसाला काढून ठेवला आणि मिक्सरला आमच्या छकुबाईने काढून घेतला. काही भाकरी बनवल्या तर काही चपात्या बनवल्या. तर सासूबाईला लागतात भाकरी तर भाकरी बनावं लागतात. जरा 2 शिल्लकच केल्या. मस्त त्यांनी मच्छीची भाजी बनवली, ती खूप छान झाली. काही लेकरांनी वरण खाल्लं, आम्ही मच्छी खाल्ली. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी